नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। चपाती, मच्छीचा रस्सा, मच्छी फ्राय। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। सकाळचे 8:30 वाजलेत मित्रांनो। ऑफिसलाच आहे आता ट्रान्सपोर्टच्या। आज काय मालाचं पोझिशन दिसत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रान्सपोर्टवालाच आज आला नाही। त्यांनी त्याचा एक मित्र आहे त्याला पाठवलं होतं, पण त्यांना फोन केला, म्हटलं आज 12 टायरचं जरा चान्सेस कमी आहे आणि आपल्या पुढे एक MS 23ची पण गाडी आहे, त्याच्यामुळं दुसरा नंबर आहे आपला, पण मालच नाही कुठलं काय। तो म्हटला जर मालाचं काय झालं तो फोन करतो म्हटला। मान निघाला होता पण नाशिकचा होता, नाशिकला रेट फार कमी आहेत, त्याच्यामुळे ते परवडतच नाही नाशिकला जाणं वगैरे। आणि पाऊस पण आहे, पाऊस चालू आहे तिथं, त्याच्यामुळं थोडं अवघडच आहे जरा। एवढे 2-3 महिने मालाचं जरा वांदेच असतात। आपल्याच नाही या ट्रान्सपोर्टला, सगळ्याच ट्रान्सपोर्टला गाड्या ढिगाने उभ्या आहेत। आता आपल्या ट्रान्सपोर्टला नाही म्हटलं तरी 30-35 गाड्या पार्किंगला आहेत, 30 एक गाड्या तरी आरामशीर असतील। 12 टायर 3च आहेत, बाकी 10 टायर आणि 6 टायर खूप आहेत। 6 टायर कमीत कमी 20-25 गाड्या तर 6 टायरच आहेत, त्याच्यामुळे फार अवघड आहे जरा मालाचं। बघूयात, आज नाही झालं तरी उद्या पण होऊ शकतं। त्यात उद्या 24 तारीख आहे, उद्या कुंदन शेठचा बर्थडे आहे। आता बघूया काय होतं। उद्या जर लोडिंगचं भेटलं तर कुठल्या तरी मिलमध्येच त्यांचा वाढदिवस साजरा होईल, नाहीतर बघू काय होतं काय नाही। पहिल्या तर पाहिजे, कारण की दुसराच नंबर आहे, पण नक्की काय सांगता नाहीत। कधी कधी पहिल्या नंबरवर गाडी असली तरी 3-3, 4-4 दिवस आम्ही मुक्काम केलेले, त्यामुळं काय सांगता नाहीत आता काय होतं आणि काय नाही। बघूयात आता, वाट अजून आहे थोडा वेळ, 9 वाजेपर्यंत, 9-9:30 पर्यंत कधी कधी निघतात मालाच्या चिठ्ठ्या, तर बघूयात वाट। आता नाश्ता तर करायला जायचंय, नाश्ता वगैरे करून मग परत पार्किंगला जर काही नाही झालं तर। पप्पूची गाडी आज सुटल, पप्पू इंडस्ट्रियल एरियात आहे, त्याची गाडी सुटल मित्रांनो आज भरून। तर जाऊयात आता, बघूयात, नाश्ता करून घेऊ आणि पार्किंगला जाऊयात मित्रांनो परत। मित्रांनो, सकाळचे 11 वाजलेत, कुंदन शेठ बरोबर आलो नाश्ता करायला। मी सकाळी खालीच नाश्ता वगैरे केला। शेठनी आता शेठ आलेत आता नाश्ता करायला, चहा वगैरे प्यायचा। वातावरण पावसाचंच आहे, मागं बघा सगळं भरून आलंय, बारीक बारीक पाऊस पडतच आहे, थांबायचं नाव घ्या ना। आज काय लोडिंगचं आपलं झालं नाही, त्यामुळं ऑफिसला होतो, दाढी वगैरे करून घेतली। पहिले आल्यावर आंघोळ केली, कारण की खूप दिवस झाले होते आंघोळ वगैरे काहीच नव्हतं। पहिले आल्या आंघोळ केली, पावसातच भिजतच आंघोळ केली। काय करणार, कारण की पाऊस थांबायचंच नाव नाही घेत। आता दिवसभर पार्किंग एके पार्किंग, दुसरं काही कामच नाही, काय टाइमपास पण नाही। जोडीला कोणची म्हणजे ओळखीची गाडी पण आहे, पप्पूची गाडी होती ती आज लोड होऊन जाईल, त्याच्यामुळं आम्ही दोघंच आहेत। बघूयात आता, मामा पण होते, मामाच्या गाडीला मार्केट यार्डचा लोड भेटला, आज एका दिवसातच त्यांची गाडी भरणार, ते पण गेले। नाही तर जेवण वगैरे बनवलं असतं तर त्याच्यात जरा वेळ जातो, काही ना काय टाइमपास होतो, पण आता नाही, आता दिवसभर पार्किंगच। तर आता चहा वगैरे पिऊन परत पार्किंगमध्ये जाऊयात मित्रांनो। दुपारचं जेवण होय, चपाती, मच्छीचा रस्सा, मच्छी फ्राय, ठीक आहे, मटकी वाटतं, चवळी हेच आहे। कुंदन शेठ वगैरे जेवायला आलं, 2:30 वाजून गेलेत, भूक लागली, पाऊस चालू आहे, जेवण करूयात मित्रांनो, या जेवायला सगळे। गाड्या वाढल्यात परत मित्रांनो, 6 टायरचा ढीग लागलाय, 12 टायर 3 आहेत। आता नानाची गाडी खाली झाली, नाना येईल, कालपासून त्यांची गाडी खाली होत होती, बघा किती। हे सगळ्या 6 टायर आहेत, वरती जेवढ्या लागलेल्या आहेत सगळ्या 6 टायर गाड्या आहेत। आपली गाडी समोर खाली लागलेली आहे,
गाड्या झाल्यात, अजून येतच आहे. ही पण गाडी आत्ता आली समोरची. हा, लाईटी आमच्या हे झालत्या, बंद पडल्या होत्या. 2 लाईटी उडाल्या होत्या, 2 नाही 3च उडाल्या होत्या बल्ब. ते हाय बीमचे बल्ब टाकले होते, त्याच्यामुळं ते वायरिंग गरम होऊन बल्ब उडत होते. कुंदन शेटनी सगळं काम केलं आहे ओके मध्ये. आता सगळ्या लाईट वगैरे चालू झाल्या. लो बीम घेतले, पहिले 150 पॉवरचे होते, आता 130चे टाकले आम्ही. पुण्यात गेल्यावर फिलिपचे बल्ब घ्यायचे चांगलेवाले आणि तेच टाकायचेत. चिक्कल पार्किंग आमची इथं तरी भर टाकली होती. पहिला मोठा खड्डा होता, त्याच्यामुळं गाडी इथून चढायला फार ताप द्यायची. 10 टायर 12 टायर गाड्यांचा प्रॉब्लेम व्हायचा. यात आपली गाडी काम झालेलं आहे, सगळं शेटने सगळं ओके केलेलं आहे. फक्त त्याचे कवर बसवायचे. आता ही समोरची एक 12 टायर आहे, ही वाली, आणि तिथं कोपऱ्यात एक 12 टायर आहे. आणि ये आपणा गाडी. मामा गेल्यामुळं पप्पूची पण गाडी भरत आली. असं वातावरण आहे, सगळं पावसाळी वातावरण झाले बघा. वरती ढग वगैरे, पाऊस थांबलाय पण आता पाऊस पडत नाही. समोर गुरं चरत आहेत. जेवणाची ऑर्डर देऊन आलोय, रात्री तिथंच जेवायचंय. बसोय आता परत एकदा मोबाईलमध्ये टाइमपास करत. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत. आजचा दुसरा दिवस आहे. ऑफिसला आलोय. एक 12 टायर आपल्या पुढची हल्लेली आहे. आपलाच नंबर आहे, आता आपलाच नंबर आहे, त्यामुळं काय काळजी नाही. आता बघू काय होतं काय नाही. त्याच्यानंतर आज कुंदन शेठचा बर्थडे. कुंदन शेठला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता बघूयात चिठ्ठी भेटती का काय होतं. त्याच्यानंतर नाहीतर मिलमध्ये जायला लागणार, नाहीतर पार्किंगमध्ये आहे आम्ही आज दिवसभर. तर बघूयात मित्रांनो, थोडा वेळ वाट बघूयात काय होतं काय नाही मालाचं. तर आजचा ब्लॉग मित्रांनो इथं समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.